ही बातमी बघितल्यानंतर आरोग्य विभागाच्या यंत्रणेला आम्ही सूचना दिलेल्या आहेत. खरं तर नंदुरबारमध्ये सुद्धा आरोग्य विभागाचं काम अत्यंत चांगलं आहे. सिकल सेल असेल, हेमोफिलिया असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या लेप्रोसी, टीबी सगळ्या तपासण्या आणि आरोग्याच्या संपूर्ण ज्या काय आमच्या योजना आहेत त्या प्रभावीपणाने आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा राबवतोय. तथापि ज्या पाड्यांची जाहिरात आपल्याला टी व्हीवरती ज्या पद्धतीची बातमी बघितली तसा प्रकार नेमका जिल्ह्यात कुठं आहे त्याच्याबद्दल त्याच वेळेला ती बातमी बघितल्यानंतर आम्ही आमच्या यंत्रणेला सूचना दिलेत, आदेश दिलेत आणि मला वाटतं असं वाटतं की 1-2 दिवसांमध्ये त्याच्यातली वस्तुस्थिती समोर येईल. आदिवासी पाड्यांमध्ये अजूनसुद्धा एका बाजूला शासकीय यंत्रणा, अवेअरनेसची कॅम्पेनिंग, सामाजिक कार्यकर्त्यांचं प्रबोधन करण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने चाललं आहे. तरीसुद्धा जुन्या रीतिरिवाजातून अजूनसुद्धा आमचे आदिवासी बांधव काही ठिकाणी बाहेर येत नाहीत आणि त्यातलाच तो प्रकार आहे. पण त्याची दुरुस्ती करणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं, त्यांना राईट आपल्या ह्या सगळ्या एकूण आरोग्याच्या सेवांचा लाभ करून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर, अनेक आदिवासी पाडे जे आहेत त्या आरोग्य यंत्रणेपासून वंचित आहेत. तर अशा ठिकाणी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यासाठी आपण काही पावलं उचलणार आहात? मी आपल्याला सांगतो की आरोग्य विभागाची यंत्रणा ही आदिवासी पाड्यांमध्ये अगदी छोट्या मोठ्या खेड्यापाड्यामध्ये जशी जाते तसेच आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा अगदी अगदी दुर्गम भागामध्ये जंगलामध्ये सुद्धा आमचे सगळे लोक काम करतात. विशेषतः आमचे सगळे ANM असतील, आमच्या सगळ्या आशा स्वयंसेविका असतील, हे सगळेच लोक अगदी दुर्गम भागामध्ये फील्ड व्हिजिट करत असतात. दररोज त्यांच्या माध्यमातून राईट मॉनिटरिंग केलं जातं. आता हे सगळं होत असताना अजूनसुद्धा त्याच्यामध्ये काही सुधारणा करायला लागतील. उदाहरणार्थ मी आपल्याला सांगेन की पलीकडच्या बाजूला नंदुरबार जिल्ह्यानंतर पलीकडं सरदार सरोवर आहे आणि सरदार सरोवराच्या पलीकडं एक 4-4.5 हजार आदिवासी पाड्यातले लोक राहतात. त्या ठिकाणी जायचं झालं तर एकच नाव आहे. मी मध्यंतरी गेलो होतो त्यावेळी त्या नावेतनं जाताना मला सुद्धा भीती वाटली. एवढ्या अशा पद्धतीच्या जे काही एकूण तिथला प्रवास आहे त्या प्रवासातून सुद्धा आमचे सगळे आरोग्यसेवक तिथं जातात आणि सेवा देत आहेत. आता आम्ही तिथं असं करतो की ड्रोनच्या सहाय्याने म्हणजे विशेषतः ज्यावेळी पाऊस असेल किंवा अन्य काय अडचणी असतील तर ड्रोनच्या सहाय्याने सुद्धा जी औषधं आहेत ती औषधं पोहोचवण्यासाठी आता आपण ड्रोनची खरेदी केली. त्याचं पुढच्या महिन्याभरामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभास्थितीतही आम्ही शुभारंभ करतोय. उद्देश इतकाच आहे की शासनाच्या सगळ्या योजना ह्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि ज्या गरजू आहेत आवश्यक अशा पद्धतीच्या ज्या सुविधा मिळायला पाहिजेत त्यासाठी आपला प्रयत्न. नंदुरबार ड्रोन आहे औरंगाबाद खंडपीठानं दखल घेतली आणि 16 तारखेपर्यंत त्याचा अहवाल मागितलेला आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वच जण ह्या आरोग्याच्या सेवा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, उणीव एखादी आहे, पण ती उणीव का आहे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे ह्यासाठी सरकारची जबाबदारी आहे आणि ते आम्ही करतोय. आपल्याला 2 दिवसांमध्ये या सगळ्याबद्दलची स्पष्टता अजून चांगल्या पद्धतीने आम्ही देऊ. साहेब, ड्रोनच्या माध्यमातून आपण औषध पुरवठा करणार असं म्हटलं किती ड्रोन्स विकत घेण्यात आलेले आहेत आणि ते नाही 2 ड्रोन आपण घेतोय की ज्या 2 ड्रोनच्या माध्यमातून पहिल्यांदा राज्यात असा प्रयोग होईल की ज्याच्या माध्यमातून आपण इकडच्या बाजूला असणाऱ्या सगळ्या औषधांना ज्या वेळेला अडचणीच्या वेळेला पलीकडे जाता येत नाही, विशेषतः रात्रीच्या वेळेला तर औषधाचा पुरवठा करता येत नाही, अशा वेळेला या सगळ्या गोष्टी आपण इथूनच मॉनिटरिंग करून पलीकडे सरदार सरोवराच्या पलीकडे नंदुरबार जिल्ह्यातले जे आदिवासी पाडे आहेत तिथं आपण पोहोचणार. म्हणजे हा प्रायमा बेसिकली एक प्रयोग राहणार आहे आणि तो जर सक्सेसफुली ठरला तर पुढे नाही असे प्रसंग काय फार सगळीकडे होत नाहीत. काही अपवादात्मक ठिकाणी की जिथं आपल्याला जाताच येत नाही अशा ठिकाणी या गोष्टी गरजेच्या आहेत आणि हा प्रयोग करणं आवश्यक आहे म्हणूनच आपण करतोय. सर, विधान परिषदेमध्ये निरंजन डावकर यांनी सांगितलं की आपल्या दवाखान्याच्या ऐवजी साडीचं दुकान आहे त्या ठिकाणी. नेमकं काय आहे ठाण्यामध्ये आपण बघितलं असेल एका बाजूला राज्य शासनाच्या वतीने एखादी योजना जाहीर केली जात असताना एखादी उणीव असेल तर ते लोकप्रतिनिधींनी दाखवून आणि त्याच्यावरती दुरुस्ती करण्यासाठी तात्काळ कारवाई करणं. याच भागातला आजचा जो निरंजन डावखरे साहेबांचा प्रश्न होता त्याची चौकशी करून तात्काळ त्याच्याबद्दलची काय जी उपाययोजना करायला पाहिजे ते आम्ही करणार आहोत. खरं तर हा नगरविकासशी संबंधित विषय होता कारण ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत तो विषय होतो. तरीसुद्धा सार्वजनिक आरोग्य मंत्री म्हणून मी जे काही उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये आजच ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आपण सूचना दिल्यात आणि या सगळ्याचा अहवाल आपण घेतोय आणि जर असं कुठं असेल तर त्या सगळ्या लोकांवरती सुद्धा कठोर कारवाई. त्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी वॉच ठेवणार आहात का? प्रत्येक ठिकाणी सरप्राईज व्हिजिट करणार आहात का? खूप वाढत आहे सर, सरप्राईज व्हिजिट अशा ठिकाणी करणार आहात का ज्या ठिकाणी आपला दवाखाना आहे? निश्चितपणानं ते करणं गरजेचंच आहे कारण आपण ज्यावेळेला राज्य शासनाच्या वतीने एखादी योजना लोकांसाठी करतोय, जाहीर करतोय, अंमलबजावणी करतोय त्यावेळी ती अधिक चांगल्या पद्धतीने राबवायची असेल तर एका बाजूला त्या सगळ्यासाठी फंड्स देणं,
फंड्स दिल्यानंतर त्याचं राईट मॉनिटरिंग करणं आणि युटिलाइज करताना लोकांचा सुद्धा त्याच्याबद्दलचा फीडबॅक घेणं हे आमचं काम आहे. आणि मला असं वाटतं की त्यासाठी आम्ही व्हिजिट करणार, त्याच्याबरोबर ज्या पद्धतीनं अपेक्षित आहे तशा सर्व प्रकारच्या सुविधा आपण देणार आहोत. मेळघाटामध्ये कुपोषण माता मृत्यू मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे हायकोर्ट सरकारला फटकारते की किती प्रमाणात कुपोषण वाढत आहे. आपली पूर्ण टीम जाते, अधिकारी वर्ग जाते, अशी का वेळ येते? मेळघाटमध्ये अनेक अडचणी ज्या आहेत त्या अडचणीमध्ये आता कालसुद्धा आपण बघितलं असेल तर टी व्हीवरती आपण बघितलं असेल किंवा काल पेपरला सुद्धा ज्या बातम्या होत आहेत तिथं असणाऱ्या तिथली एकूण भौगोलिक परिस्थिती जी आहे की ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला या सगळ्या सुविधा देताना अडचणी होत आहेत. विशेषतः तिथं वीज नाही, त्यामुळे जनरेटरसुद्धा चालू नसतात. अशा सगळ्या गोष्टीसुद्धा आहेत. जनरेटरवर आता आमचे लोक तिथं डिलिव्हरी करत आहेत. पण मागच्या 4 महिन्यांपूर्वी मी स्वतःसुद्धा मेळघाटला गेलो होतो आणि त्यानंतर ज्या काही सुधारणा झाल्या त्या सुधारणांचा सुद्धा रिपोर्ट त्या तिथल्या स्थानिकच्या नागरिकांनी दिला. पहिल्या टप्प्यातल्या ज्या काही सूचना सुधारणा अपेक्षित होत्या त्या आपण करतोय. अजूनही सुधारणा करणं आवश्यक आहे, आपण ते करतोय. 5 लोकांना वाघाने खाल्ला आतापर्यंत. हां 6 महिन्यात 5 लोकांचा मृत्यू गेला आहे वाघाने खाल्ला. त्यासाठी काय करतो? आज आपण बघितलं असेल सभागृहामध्ये सुद्धा हाच विषय होता. बिबट्यांचा प्रश्न जो होता त्या बिबट्यांच्या प्रश्नावरती साधारणतः 1.5 तास चालला. अलीकडच्या काळामध्ये सुप्रीम कोर्ट आणि पर्यावरणवाद्यांचे जे काही सगळे एकूण चाललेले सगळे नियमावली आहेत त्याचा फटकाच सामान्य नागरिकांना बसतोय की काय अशी परिस्थिती आहे. कायद्यामध्ये सुद्धा केंद्र शासनानं बदल करणं अपेक्षित आहे असंच मला वाटतं. आता हा अर्थात केंद्र शासनाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या फोरममधला हा विषय आहे, परंतु गंभीर परिस्थिती आहे की उद्या भविष्य काळामध्ये याच्यावरती काहीतरी निर्णय जर घेतला नाही तर सामान्य माणसांना सुद्धा थोड्याशा अडचणी सर, येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तर आहेच, परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीला घ्यायचं का नाही ह्याचा संभ्रम आहे असं समजतं. राज्याच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत. आपण सगळेजण बघताय की महायुती म्हणूनच निवडणुका लढवण्याबद्दल तिन्ही आमच्या प्रमुख नेत्यांनी सातत्यानं आम्हाला कालच्या नगरपंचायतींमध्ये सांगितलं आहे, महानगरपालिकांमध्ये सांगितलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय आता येणार नाही. राज्यातली जी युती आहे तीच आपल्या एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा करण्याबद्दलच्या ज्या सूचना आहेत त्याचीच अंमलबजावणी आम्ही करू. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाऊ शकत नाही, राष्ट्रवादी अडचण येते असं माहिती आहे. या सगळ्याबद्दल आमचे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते ठरवतील आणि त्याप्रमाणे आम्ही जाऊ. चला.